चलो गुड मॉर्निंग यस फ्रेंड्स. चला या सगळे लवकर लवकर जॉईन करा अँड हिअर वी विल स्टार्ट नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस ट्रान्सपोर्ट इन प्लांट. हाऊ डू प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर. इकडं बघा आधी सगळेजण. दिस इज प्लांट बॉडी. एनी प्लांट बॉडी have its root system and this is its shoot system. See here. मग या प्लांट बॉडीमध्ये एक्झॅक्टली इकडं वॉटर आणि या प्लांटचं रिलेशन कसं. सो सी हिअर इट ॲब्सॉर्ब वॉटर. पहिली स्टेप काय. दिस इज द फर्स्ट स्टेप. याला म्हणतात ॲब्सॉर्प्शन. एब्सॉर्प्शन म्हणायचं. ठीक है. फर्स्ट स्टेप ऑफ द प्लांट वाटर रिलेशन. पहली स्टेप है. अगेन अब ये वाटर ऊपर की तरफ जाएगा. बघा प्लांट ॲब्सॉर्ब करायचं काम रूटने केलं पण प्लांट वर न्यायचं काम रूट नाही करत. कोण करतं कसं होतं तेही बघूत आपण. बट ॲब्सॉर्प्शन नंतर हे इकडून पाणी वर जातं. हा ॲरो आता इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. याला काय म्हणायचं. ट्रान्सलोकेशन. दुसरी स्टेप आहे. हे पाणी वर जातंय कुठं किती जाणार जाऊन जाऊन जाणार किती. तिथं ते एक वेळी अशी येईल की सगळ्या भागात पाणी गेलं की ते बंद पडेल पाणी फ्लो होणं. पण असं नाही. त्याच्यात नॉनस्टॉप वाटर फ्लो व्हायला. अपने बॉडी में कैसा नॉनस्टॉप ब्लड फ्लो होते रहता है हमारे हाथों में पैरों में हर एक भागामध्ये आपल्या. तसं या प्लांट बॉडीमध्ये वॉटर फ्लो व्हायले पण त्याला एकच डायरेक्शन आहे. आपल्या बॉडीत कसं ब्लड फ्लो हे दोन्ही डायरेक्शनला होतं. मीन्स ब्लड आपल्या हातात येईल सुद्धा ब्लड वापस पण जाईल. आपल्या पायामध्ये ब्लड जाईल वापस वर येईल हार्टकडे. पण असं नाही. प्लांटमध्ये इकडंच जातं वॉटर. रिवर्स येत नाही आता पुन्हा खाली. ठीक आहे. म्हणजे वरी जाऊन जाऊन जात आहे कुठे शेवटी. तर इथं थर्ड स्टेप होते वरी गेल्यावर. दॅट इज कॉल्ड ट्रान्सपायरेशन. एंड ऑल यू नो दैट व्हाट इज ट्रांसपायरेशन. वाटर वेपर्स के फॉर्म में निकल जाना. वेपर्स निघणे. याच्यातून वेपर्स जातात त्याला ट्रान्सपायरेशन म्हणतात. कुठून लीफ मधून निघतात. स्टेम मधून निघाले तरी ट्रान्सपायरेशनच येते. किधर से भी निकलने दो. ठीक आहे. प्लांट मधून जर लिक्विड वाटर आलं बाहेर. लिक्विड वेपर नाही लिक्विड. तो इसको ट्रांसपायरेशन नहीं बोलते. लिक्विड अगर आता है असं काही झाडातून येत आहे पुढे बघूत आपण तर त्याला गटेशन म्हणतात. लिक्विड जात असेल दॅट इज कॉल्ड गटेशन. आप लिख लो कहीं तो. गटेशन मीन्स लिक्विड फॉर्म में वाटर निकलता है तो. और वेपर्स के फॉर्म में निकलता है तो उसको ट्रांसपायरेशन बोलते हैं. तो ये पार्ट आज हमको देखना है. आपल्याला बघायचं आहे काय बघायचं आहे. ॲब्सॉर्प्शन. हे सगळे पुढे येणार आपल्याला. असा आपला टॉपिक चलणार है. ये टॉपिक के पार्ट है पूरे. ठीक है. तो आज का पार्ट ऐसा है कि आप इसको बुक के साथ पैरेलल में मत चलो. इसको मैं आपको बताता जाऊंगा. पूरा देख लो एक बार अच्छे से. हां फारच वाटलं तर हातामध्ये एक नोटबुक आणि पेन राहू द्या तुम्हाला की जे काही वाटलं ते नोट करायला थोडंसं. पण कुठेही तुम्हाला पुस्तक बघू नका सध्या. कन्फ्युजन होईल. ये झोन ऑफ इलॉन्गेशन है. ये झोन ऑफ मैच्युरेशन. याच्यावर रूट हेयर येतात पहा. ठीक है. मैं इसके डिटेल नहीं ले रहा हूँ. शॉर्ट में बता रहा हूँ. रूट हेयर्स प्रेजेंट ऑन दिस रीजन. तर याला मी थोडंसं बाजूला घेतो काढून. याला आपण कट केलं समजा वरचा लेअर. छोटं काढतो. ठीक है. दिस इज टीएस ऑफ रूट. ये इसका बाहर का लेयर दैट इज कॉल्ड इपिडर्मिस. आउटर मोस्ट इपिडर्मिस. इफ यू रिमेंबर इपिडर्मिस होता है. ऑन इपिडर्मिस देयर आर रूट हेयर्स. तो यहां पे देखिए आप लोग यहां कॉर्टेक्स है. तो कॉर्टेक्स आहे इथे सगळा भरलेला आणि इथे आतमध्ये इथे एक लेयर असतो. कॅन यू रिप्लाय मी विच इज दैट लेयर बिलो कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या आतमध्ये एक लेयर है. ये एंडोडर्मिस के अंदर है पेरीसाइकल. करेक्ट. के अंदर जितने भी टिश्यू आते हैं सब के सब मिला के क्या होता है. आता या ठिकाणी आतमध्ये जे आहे सगळं झायलेम फ्लोएम मीन्स इसके ऐसा समझ लीजिए यहाँ पे है वेस्कुलर बंडल. मी नाव दुसरे दिलेच नाही. मी काय दिलं डायरेक्ट वेस्कुलर बंडल नाव दिलं. एकदम बाहर है. वेस्कुलर बंडल एकदम अंदर है. इपिडर्मिस पासून तर वेस्कुलर बंडल पर्यंत पाणी मध्ये जाईपर्यंत जे काही होतं दैट इज एब्सॉर्प्शन. एब्सॉर्प्शन मीन्स बाहर का वाटर एपिडर्मिस से होते हुए वेस्कुलर बंडल तक जा पहुंचेगा.
ड्यूरिंग दैट इट क्रॉस कॉर्टेक्स को क्रॉस करेगा, एंडोडर्मिस को क्रॉस करेगा, पेरिसाइकल को क्रॉस करेगा, ऐसा करते करते वेस्कुलर बंडल जाइलम में जा पहुंचेगा। दैट इज एब्सॉर्प्शन, वेरी सिंपल। अब हमने इस पीस को कट कर लिए। दिस इज एपिडर्मिस, एंडोडर्मिस, बीच में है कॉर्टेक्स, देन हियर इज द पेरिसाइकल, then here is the xylem and phloem like this. xylem phloem इस हिस्से में है। Now here you can easily understand about this. चलिए ठीक है, वेस्कुलर बंडल आहे इधर। मित्रांनो इथे पहा आता, हे वेस्कुलर बंडल आहे आणि हे याच्यावरती आहेत रूट हेअर्स। ओके, आता आपण काय बघायलो हे कळालं तुम्हाला। दिस पोर्शन, एक बॉक्स काढला मी असा, या बॉक्स मध्ये काय काय आलं, या बॉक्स मध्ये काय काय आलं ते बघूत आता आपण। दिस इज एपिडर्मल सेल, नंतर सुरू होतात कॉर्टेक्सच्या सेल, कॉर्टेक्स के बाद आता है एंडोडर्मिस, उसके बाद आएगा पेरिसाइकल, नंतर येईल जाइलम फ्लोएम आएगा इधर। एग्जैक्टली व्हाट हैपन्स, ये वाले सेल पर है ऐसे रूट हेयर, रूट हेयर यूनिसेल्युलर स्ट्रक्चर लाइक दिस, यूनिसेल्युलर असतात रूट हेयर, एक एका सेल पासूनच निघालेलं आहे ते बघा। इट्स नॉट मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर, रूट हेयर यूनिसेल्युलर स्ट्रक्चर है, ठीक है। और रूट हेयर्स जो है तो आपके सामने है अभी। चलिए हम क्या करते हैं इसको अच्छे से, और मैं ये एक सेल यहाँ पे निकालता हूँ, एका सिंगल सेलवर जाऊया आपण। दिस इज अ सेल, एपिडर्मल सेल, इट हैव सेल वॉल, इट हैव प्लाज्मा मेम्ब्रेन, प्लाज्मा मेम्ब्रेन है, सेल हैव वैक्यूल, लार्ज साइज्ड वैक्यूल आल्सो हियर, न्यूक्लियस आहे, एंड दिस इज अ टिपिकल प्लांट सेल, एपिडर्मिस प्लांट सेल आहे, लाईव्ह सेल आहे, याच्यातून असं एक्सटेन्शन येतं आणि रूट हेअर बनतं। सेल वॉल, बऱ्याचदा हा न्यूक्लियस पण जातो याच्यातच, बहुत बार वैक्यूल भी चला जाता है इसमें, ऐसे भी होता है, माहित असू द्या। मीन्स दिस इज रूट हेयर, ओके, सिंगल सेल स्ट्रक्चर। तुम्ही पुस्तक नका बघू अजून, आप लोग है ना नोटबुक पे जो करना है करो काम, जो दिख रहा है उस हिसाब से, ठीक है। अँड हियर आफ्टर दॅट आता आपल्याला नेक्स्ट पार्ट जो बघायचा आहे, याला आता कंटिन्यू मध्ये, याच्या पुढे चालू होतं कॉर्टेक्स। सो दिस इज द कॉर्टेक्स सेल, प्लाज्मा मेम्ब्रेन एंड अ हार्ड सेल वॉल, फिर एक कॉर्टेक्स की सेल है, प्लाज्मा मेम्ब्रेन है, सेल वॉल है, व्हॅक्यूल सगळं असणार त्याला, ठीक आहे। आता आपण जाऊ एंडोडर्मिसवर, ही एंडोडर्मिसची सेल आहे, याला ही सेल वॉल आहे, ही सेल येते एंडोडर्मिस, ठीक आहे। बाकी मग पेरिसायकल, झायलेम हे सगळे आहेत पुढं। पेरिसायकलची सेल, ये पेरिसायकल सेल है, ठीक है। ये एंडोडर्मिस, कॉर्टेक्स, एपिडर्मिस, हे रूट हेयर, रूट हेयर, पेरिसायकल, एंड एट लास्ट इथं झाइलम, फ्लोएम, वेस्कुलर बंडल, और इथं झाइलम लिखा, ठीक है। तो अब आपके सामने एक पूरा पार्ट झूम होता जा रहा है, धीरे धीरे हम उसके और डीप में आ रहे हैं। हाँ, नाउ हियर आफ्टर दैट एक्झॅक्टली व्हाट हॅपन्स, तर वॉटर मध्ये कसं जातं, सिंपल। सेल वॉल, सभी सेल को सेल वॉल है, सेल वॉल्स बने हैं सेल्युलोज से। आपल्याला माहिती आहे की प्लांट सेल वॉल ह्या सेल्युलोजच्या बनलेल्या असतात, आणि सेल वॉल ज्या मटेरियलच्या बनतात त्या हायड्रोफिलिक असतं, मीन्स इट कैन इजीली एब्सॉर्ब वाटर, मीन्स सराउंडिंग वाटर मॉलिक्यूल इसमें आसानी से एब्सॉर्ब होने लग जाते हैं। मग या सेल वॉल मध्ये आले
की आता सांगा बरं कोणती प्रोसेस असू शकते ही. मीन्स सेल वॉल ही त्याला काय म्हणतो आपण, ड्राय है एंड इट हैव द एबिलिटी ऑफ एब्सॉर्प्शन ऑफ वाटर. सेल वॉल सेलुलोज से बने वाली है, तो वाटर उसमें आ रहा है सीधे सीधे आकर उसमें मिल रहा है सेल वॉल में. तो ये कौन सी प्रोसेस हो सकती है? ऑब्व्हियसली कलश करेक्ट आहे. दिस इज इम्बिबिशन. बरोबर आहे ऋतुजा, वसुंधरा. आणि हीच आहे पहिली स्टेप. करेक्ट आहे प्रांजली, हरकळ. बरोबर आहे निलेश. तर हे पाणी असं मध्ये येतं याच्या सेल वॉलमध्ये आणि हे वॉटर याच्यातून व्हायला लागतं. सेल वॉल में से जा रहा है वॉटर. हे देखो सेल वॉल टू सेल वॉल, मध्ये जात नाही. प्लाज्मा मेम्ब्रेन जे आहे ती सेलेक्टिवली परमेबल है, वाटर को नहीं आने देता अंदर, कई बार नहीं आने देता है. तो फिर पानी बाहर बाहर से जाने लगता है. मग सेल वॉल टू सेल वॉल चाललंय वॉटर. या सेल वॉल मध्ये आलं, फिर सेल वॉल में से ये सेल वॉल में जाएगा, ये सेल वॉल में. म्हणजे हे बाहेरूनच चाललंय असं. परंतु इथे एपिडर्मिस मधून ते जाऊ शकत नहीं. यहाँ रास्ता रोक दिया जाता है. यहाँ एपिडर्मिस इसको रोकता है. क्यों रोकता है ये समझने के लिए मैं आपको एपिडर्मिस की बात एक याद दिलाता हूँ कि एपिडर्मिस की जो सेल है, इसको हम इधर साइड में लेते हैं. एपिडर्मिस की एक सेल, या सेलला तुम्हाला इथं दाखवतो व्यवस्थित, 3 डायमेंशनल काढून दाखवतो. देखिए ये है एपिडर्मिस की एक सेल है. ठीक आहे. ह्या एका सेलमध्ये याच्यावर तुम्हाला आठवत असेल देर इज अ कॅस्पेरियन स्ट्रीप. करेक्ट आहे वसुंधरा. हा दरवेळेस इम्बिबिशन येते. याच्यात जास्त वॉटर झालं की दुसऱ्या सेलच्या दुसऱ्यामध्ये उतरतं. ते तसं तर होतंय. जेव्हा जब हम लकड़ी डुबाते हैं कि पानी में, तो पानी धीरे 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 ऊपर आता है उसमें. ते इम्बिबिशन आहे, वन सेल टू अदर सेल. करेक्ट आहे. इथं सुबेरिनची बनलेली अशी एक स्ट्रीप असते, फक्त सेल वॉल मध्ये असते. बघा तुम्ही ही डायग्राम बघा. इट इज जैसे की कोई ही अशी सुटकेसला कशी रिंग असते सगळीकडून ॲल्युमिनियमची, अशी तशी पट्टी असते याला सगळीकडून. इज मेड अप ऑफ सुबेरिन वॅक्स लाईक. इधर थे है, समजा याच्या इकडच्या साईडला सेल आहे ही कॉर्टेक्सची, तर वॉटर येईल याच्या सेल वॉल मध्ये येईल, सेल वॉल में, मगर ये स्ट्रिप उसको रोक देगी. मग आता पाण्याला इकडच्या बाजूला यायचं तर काय करावं लागेल, तर सेल वॉल मधून जाताच येत नाही. बिकॉज देर इज अ सुबेरिन स्ट्रिप, कॅस्पेरियन स्ट्रिप आहे यहाँ पर. ये एंडोडर्मिस में इकडून आणि इकडून 2 ठिकाणी दाखवलं मी, कारण सेल वॉल मध्ये सायटोप्लाझम मध्ये जात नाही ती. मग इथपर्यंतच पाथवे सेल वॉल मधून होऊ शकतो, याच्या पुढे नाही. मग आता हे जे पाणी चाललंय ओनली सेल वॉल टू सेल वॉल जाता है. और इसको जो है ना इसको एपोप्लास्ट पाथवे नाम है, याद रखिए. याला काय म्हणायचं है, कोणता पाथवे? एपोप्लास्ट. सक्सेसफुली होता है. कहाँ तक होता है? एंडोडर्मिस तक होता है. एंडोडर्मिस मध्ये बर का इकडे पहा, एंडोडर्मिसची एक सिंगल सेल तुम्हाला दाखवली विथ कॅस्पेरियन रिंग. सी हियर, ही एंडोडर्मिस असा असेल. थोड़ा अंडरस्टैंड करा. या ऐसे पूरी उसकी रिंग है. हे एंडोडर्मिसच्या सेल काहीशा अशा होतात, एक असं पूर्ण वॉल बनवतात आणि याच्यामध्ये असते कॅस्पेरियन स्ट्रीप ही पूर्ण मध्ये. तो वाटर बाहर से यहां तक तो आता है. आधी सेल वॉल भिजते पाण्यानं अशी इस साइड, मगर उधर की सेल वॉल अभी ड्राई है, उधर पानी नहीं जा सकता उस साइड में. इधर के साइड में वाटर है, उधर नहीं है. पण याच्यात काही काही सेल हे कॅस्पेरियन स्ट्रिप नसते, अशा पण काही सेल असतात. तुम्हाला जर आठवत असेल, उसको पैसेज सेल बोलते हैं. विदाउट कॅस्पेरियन स्ट्रिप कुछ सेल पैसेज सेल बोला जाता है उनको. इथून वॉटर जाऊ शकतं आतमध्ये, पण या कॅस्पेरियन स्ट्रिप असलेल्या भागातून वॉटर जाऊ शकत नाही. मग हे खूप कमी होतं वॉटर, जास्त पाण्याची गरज आहे. मग पाणी जास्त पाहिजे तर मग सेलच्या साइटोप्लाझम मधून निघावं लागतं त्याला जाऊन इकडून. यू कैन अंडरस्टैंड दिस. ये पानी इधर से जाएगा, इसके साइटोप्लाज्म में से होकर आर पार जाएगा, इकडून जाऊन पलीकडून निघतं. मग कॅस्पेरियन स्ट्रिपची गरज राहत नाही. ठीक आहे. म्हणजे त्यावेळेस मात्र त्याला प्लाज्मा मेम्ब्रेन क्रॉस करावं लागते. फिर वाटर जब प्लाज्मा मेम्ब्रेन क्रॉस करके अंदर जा सकता है
तो वो जाने के लिए सेल की प्लाज्मा मेम्ब्रेन आपको मालूम है सेलेक्टिवली परमिएबल आहे और उसका कंट्रोल आहे. जितकं पाहिजे तेवढंच पानी मध्ये देते, अदरवाइज येऊ देत नहीं. तो जरूरत के हिसाब से अंदर वाटर आने दिया जाता है. ये मेम्ब्रेन को क्रॉस करते हुए वाटर जाएगा आर पार मेम्ब्रेनच्या. तर याला म्हणतात सिम्प्लास्ट. याला काय म्हणायचं, जे आतून जातं सायटोप्लाझम मधून, सिम्प्लास्ट. एक बार मेम्ब्रेन क्रॉस कर लिए तो आसान है जाना, क्योंकि यहाँ प्लाज्मोडेस्माटा होते हैं. तुम्हाला माहित पाहिजे प्लाज्मोडेस्माटा काय आहे. हे सिम्प्लास्ट पाथवे डायरेक्ट मग जाऊ शकतं थ्रू प्लाज्मोडेस्माटा. ठीक है, बट उसके लिए उसको पहले तो मेम्ब्रेन क्रॉस करनी होती है. एंडोडर्मिस के आगे तो सिम्प्लास्ट ही चलता है, कारण एंडोडर्मिसच्या पुढे जाऊच शकत नाही विदाउट सिम्प्लास्ट. ॲपोप्लास्टनं जाता येत नाही, सेल वॉल त्याला रोकत असते. कैस्पेरियन स्ट्रिप का असते, उसका रोल क्या है, उसका रीजन ऐसा है कि बाहर से पानी अंदर जरूरत के जितना है उतना ही आना चाहिए, जास्तीचं येऊ नये पाणी. ठीक आहे. दुसरं एक त्याचं रीजन असं आहे की मध्ये आलेलं पाणी बाहर निघून जाऊ नये. अंदर आए वाला पानी सेल वॉल से डायरेक्टली जा सकता, डिफ्यूज होकर जा सकता है सेल वॉल का वाटर बाहर, मगर कैस्पेरियन स्ट्रिप क्या करती है, जाइलम तरफ का पानी वापस नहीं जाने देती बाहर. इसलिए कैस्पेरियन स्ट्रिप की वजह से पानी अंदर तो नहीं आने देता हो, भले ही साइटोप्लाज्म में से अंदर आएगा पर साइटोप्लाज्म में से बाहर नहीं जा सकता. साइटोप्लाज्म या में से जाने के लिए उसको प्लाज्मा मेम्ब्रेन क्रॉस करना जरूरी आहे. आणि प्लाज्मा मेम्ब्रेन जे असते तर ती सेलेक्टिव्हली परमिएबल आहे. तिथे एटीपी काम करतात, तिथं ॲक्वापोरिन्स असतात, ते पाण्याला जाऊ द्यायचं का नाही त्याच्यावर बरोबर कंट्रोल करतात. तो उस वजह से वहाँ पे वाटर कैसे भी नहीं जा सकता, छूट कर निकल कर बाहर नहीं जा सकता. तो एपिडर्मिस से जो है, हाँ यहाँ से भी आ सकता है मेम्ब्रेन में से, बट ये कैसा आता है सुनो, ये वाटर इसमें से भी आता है 100%, कोई दिक्कत नहीं, इसमें से भी आता है. बट ये कैसा आएगा, अगर बाहर के सोल्यूट, ठीक है, और अंदर के सोल्यूट, ये दोनों में यहाँ पे जजमेंट होता है, बैलेंस होता है. और समझो अंदर मान लीजिए कि अंदर सोल्यूट कम है, बाहर ज्यादा है, तर मधलं पाणी बाहेर जाईल ना मग उलट. कळालं का. जर बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बाहेर जास्त सॉल्ट आहे, तर आतलं पाणी बाहेर जाईल. पण असं होऊ नये म्हणून ही प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला जाऊ देत नाही. सेल वॉल मधलं जाऊ शकतंय, प्लाझ्मा मेम्ब्रेन मधलं जात नाही निघून बाहेर. पण एनर्जी लावून उलट हेच मध्ये ओढून घेतं झाड. म्हणून तर उन्हाळा असेल, बाहेर पाणी कमी असेल, थोड़ा पानी रहेगा तो भी एब्सॉर्ब कर लेता है, क्योंकि वहाँ पे वो बऱ्याचदा तिथे एनर्जी लागते. ठीक आहे. तर आता या ठिकाणी हे पाणी मध्ये 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 तिथपर्यंत जातं. आणि हे सगळी प्रोसेस होताना प्लाज्मोडेस्माटा असतात, सगळीकडे असतात बरं का, ऑल ओवर. इधर भी प्लाज्मोडेस्माटा रहते हैं, बट प्लाज्मोडेस्माटा तक जाने के लिए प्लाज्मा मेम्ब्रेन क्रॉस करनी पड़ती है. ठीक है. इट कैन क्रॉस प्लाज्मा मेम्ब्रेन, इट कैन क्रॉस टोनोप्लास्ट आल्सो. मीन्स अगर वैक्यूल है सेल में तो वैक्यूल के भी आर पार जाता है ये. ठीक है. तर तुम्हाला हे सिम्प्लास्ट एंड एपोप्लास्ट दोन महत्वाचे. आता अशी एक डायग्राम तुमच्या बुक मध्ये दिलेली है, मैं आपको है ना इस पे प्रेजेंट करता हूँ. आप रुक अभी भी बुक मत देखो, मैं आपको इस पर दिखाता हूँ डायग्राम. सो दिस इज द डायग्राम गिवन इन योर बुक, एनसीईआरटी बुक में की डायग्राम है. लिसन केअरफुली. यहाँ पे दोन नाम दिखाए हैं आपके बुक में, देख सकते हैं आप. इकडे तुम्हाला दोन नावं दाखवलेले आहेत. कोणते दोन नावं आहेत तुम्ही बघू शकता. एक आहे इथे सिम्प्लास्ट नाव येईल. ठीक है. यहाँ पे देखिए आप लोग, यहाँ सिम्प्लास्ट नाम आता है इस जगह पे, ये फेंट कलर. और एपोप्लास्ट जो है तो ये डार्क कलर वाला एपोप्लास्ट है. यहाँ पर सेल वॉल वाला एपोप्लास्ट चलेगा. मग इथं तुम्ही बघू शकता इपिडर्मिसमध्ये हे जे आहे इपिडर्मिसची सेल आहे, रूट हेअर नाही दाखवलं यांनी. फिर ये कॉर्टिस की सेल, फिर एंडोडर्मिस की सेल. एंडोडर्मिस के सेल पर दो देखो साइड से कैस्पेरियन स्ट्रिप का यहाँ पे सिम्बॉल दिखा है आपको. मध्ये प्लाज्मोडेस्माटा है. सेल वॉल टू सेल वॉल चाललंय ते एपोप्लास्ट, त्याला डार्क कलरमध्ये इंडिकेट केलेलं आहे इकडं. आणि सेल वॉलला क्रॉस करून मधून सायटोप्लाझम मधून जर ते जात असेल मित्रांनो, तर त्याला म्हणायचं सिम्प्लास्ट पाथवे. सो यू कैन इजीली अंडरस्टैंड. यहाँ पे देखिए ये कहाँ तक जा रहा है, ये जा रहा है पेरिसायकल तक. और पेरिसायकल से आगे कहाँ जाएगा, ये कुठं जाईल पेरिसायकलच्या पुढं, तो तुम्ही याला इजीली अंडरस्टैंड करू शकता. पेरिसाइकिल से आगे ये जाएगा कहाँ तक, झाइलेम तक जाएगा. और झाइलेम तक जाने के बाद क्या होगा, तो एरो ऊपर दिखाए मीन्स ट्रांसलोकेशन सुरू होईल. तो ये डायग्राम तुम्हाला क्लियर आहे का, आधी मला हे सांगा. ये डायग्राम क्लियर है क्या. देखिए सेल वॉल टू सेल वॉल जाता है तो उसको क्या बोलते हैं, त्यांनी त्याला प्लाज्मा मेम्ब्रेन नाव चुकीचं दिलं इकडं. प्लाज्मा मेम्ब्रेन का एरो गलत बताया वाला है, एक्चुअली वो सेल वॉल है. ठीक है. त्यांनी प्लाज्मा मेम्ब्रेन नाव नाही द्यायला पाहिजे होतं, त्याला सेल वॉल नाव द्यायला पाहिजे होतं. ठीक है. उन्होंने एरो गलत दिया है प्लाज्मा मेम्ब्रेन का. तो सेल वॉल टू सेल वॉल एपोप्लास्ट, और प्लाज्मा मेम्ब्रेन क्रॉस करके जाता है तो सिम्प्लास्ट.
या दोन पद्धतीनं हे वॉटर जात आहे इथून. ओके चलो क्लियर हो गया है आपको, ये डायग्राम समझ गए, ये डायग्राम वो डायग्राम से मैच हो गई है कि आपको देखिए आपकी जो एनसीईआरटी में दी वाली डायग्राम है और मैंने बताया वाली जो बोर्ड पर डायग्राम है, ये मैंने डायग्राम उसको रियलिस्टिक से यहाँ तक लाया हूँ आपको बताते बताते, सो इज इजी टू अंडरस्टँड. हाँ तुमचा जर ॲनाटॉमीचा टॉपिक झाला नसेल तर हे अवघड जाईल बरं का, म्हणून हे थोडंसं चांगलं समझून घ्या. अब इसके अंदर है ना आपको यहाँ पे पूरा इसका डिस्क्रिप्शन बहुत बड़ा दिए वाला है इन्होंने. इथे तुम्हाला जे दिलंय की हे होत असताना काय काय होतं त्याचं थोडंसं डिटेल दिलंय तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, तुम्हाला पोटेंशियल ग्रेडियंट, तुम्हाला वो वाटर पोटेंशियल, ये सब आपको पता होने चाहिए, तो आपको ये समजेंगे. पण मी काय केलं इथं की तुम्हाला हे सगळं फास्टमध्ये सांगितलं. अब आप क्या करेंगे, इसको देखो आराम से, इसमें कुछ कुछ पॉइंट है अभी जो बताना बाकी है आपको, तो आप पहिले इसको देखना शुरू करिए. आता तुम्ही पुस्तक समोर ठेवा लो. सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग म्हणजे काय, सेल आहे, सेल मधलं साइटोप्लाज्म है ना असं जागेवर स्थिर राहत नाही. याच्यात क्लोरोप्लास्ट है, ER है, माइटोकॉन्ड्रिया बहुत कुछ है, पर ये जगह पे नहीं रहता, बहते रहता, इकडून तिकडं असं इरेग्युलर कसंही वाहतं ते. मग ते क्लोरोप्लास्ट जागेवर टिकत नाही, ते वाहत जातात. कभी क्लोरोप्लास्ट इधर चले जाते बह के, कभी इधर आ जाते, ऐसे घूमते रहते वो. तर ते सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग क्लिअरली दिसते अंडर मायक्रोस्कोप. कोणत्या प्लांटच्या सेलमध्ये ते तुम्हाला दिलंय तिकडं बघा, वहाँ पे आपको दिया है. उसी पैराग्राफ में लास्ट में दिया है, सिम्प्लास्टिक मूवमेंट में भी एडेड बाय साइटोप्लाज्मिक स्ट्रीमिंग, ऐसा एक सेंटेंस है आखिरी में 2-3 लाइन देखिए. यू मे हैव ऑब्जर्व साइटोप्लाज्मिक स्ट्रीमिंग इन द सेल्स ऑफ हायड्रिला लीफ. देखिए तर सेल मधले पोटेन्शियल ग्रेडियंट डाऊन होतात, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते डायल्यूट व्हायला लागतं. कळलं का, ते दिलं त्यांनी. मुवमेंट जी व्हायली सेलमध्ये वॉटर जे येतं तर सेलमधलं मटेरियल, सेलमधलं लिक्विड हे डायल्यूट होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करून टाकतं, ते दिले. पोटेन्शियल ग्रेडियंट कमी, तुम्हाला ते त्या वाक्याचा अर्थ चांगला सांगतो एकदा आणखीन. हा बघा, सपोज इमॅजिन या सेलमध्ये इथून पाहूत आपण, या सेलमध्ये पाणी कमी झालं, सॉल्ट है बट वाटर कम हो गया, इसका वाटर कम हो गया सपोज इसका, तो ये सेल क्या करेगी, नेबरिंग सेल का वाटर लेने लगेगी इक्वल होने के लिए, इक्वल होण्यासाठी. मग इक्वल व्हायसाठी याचं पाणी जर याच्यात गेलं तर याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल या दोन्ही सेलमध्ये, मग ह्या दोन्ही इक्वल होतील. बट ये सेल में फिर इसका वाटर इधर खींचा जाएगा. पण असं होत होत काय होते, मग हळूहळू याचं सगळ्यांचं पोटेन्शियल ग्रेडियंट हे सारखं व्हायला लागतं. आणि सिम्प्लास्ट ही पटकन होत नाही, स्लो है, बराबर है. क्यों, क्योंकि ये प्लाज्मा मेम्ब्रेन इजीली वाटर को एंट्री नहीं देती है. वहां पर जरूरत पडने के हिसाब से एकदम मोजून मापून वॉटरच्या मॉलिक्युलमध्ये एंट्री मिळत असते. असंच कसंही किती पण वॉटर सेलमध्ये आलं, सेल असतेच की एवढी, ती फुटून जाईल, सेल डैमेज हो जाएगी एक्सेस वाटर आने के बाद, तो उसको अवॉइड करने के लिए. तो ये एब्सॉर्प्शन कंप्लीट झाला. अब इसके बाद शुरू होगा दूसरा मेथड, पानी ऊपर की तरफ जाएगा, मीन्स दैट इज द ट्रांसलोकेशन, मीन्स दैट इज कॉल्ड वाटर मूवमेंट अप इन प्लांट बोल के एक हेडिंग आएगा उधर, देखो ते सुरू होईल, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.